जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना या शासन निर्णयाचा फायदा कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, त्यांचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 7 एप्रिल 2026 रोजीचा म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचं प्रदान अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयामार्फत नामनिर्देशित व्यक्तींना अथवा कायदेशीर वारसदारास प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. या अनुषंगानं याची प्रस्तावना देखील दिलेली आहे. सविस्तर आपण ही प्रस्तावना वाचू शकताय. निवृत्ती वेतनधारकाच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाच्या कुटुंब निवृत्ती वेतनाच्या हयातकालीन थकबाकीचं प्रदान महाराष्ट्र कोषागार नियम पुस्तिका 1968 मधील 359(1) नुसार त्यानं नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या वारसाला त्याच्या मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत त्याने अर्ज सादर केल्यासच देण्याबाबतची तरतूद आहे. मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 72 अन्वये निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचं प्रदान करण्यासाठी वारसाकडून क्षतिपूर्ती बंधपत्र घेणं बंधनकारक आहे. नामनिर्देशन देण्याची तरतूद केलेली आहे महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मध्ये. त्यानुसार एखाद्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मृत्यूपूर्वी नामनिर्देशन नमुना 42(अ) या नमुन्यामध्ये रितसर नामनिर्देशन केलं नसल्यास अशा प्रकरणी वारसदारास न्यायालयाकडून वारसा हक्क प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन कोषागार कार्यालयात सादर करावं लागतं. वारसदारांना सदर नियमाबाबत माहिती नसल्यामुळे अर्ज विहित वेळेत सादर करण्यासाठी क्षतिपूर्ती बंधपत्र जे आहे वारसा हक्क प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी कालापव्यय व म्हणजेच आर्थिक बोजा वारसदारावर येत असतो. वेळेची बंधनं असतात. यामुळं महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नियम क्रमांक 359(1) मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 72च्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची बाब जी आहे ती शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं आता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नियम क्रमांक 359(ब) मधील 1 वर्षाची अट आता शिथिल करण्यात येत असून ती आता 5 वर्षाची करण्यात आलेली आहे. नामनिर्देशित वारसदारांना हयातकालीन थकबाकी मिळण्यासाठी अर्ज अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास करणं आवश्यक आहे. नामनिर्देशित वारसदारांना निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. नामनिर्देशित वारसदारांना निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षानंतर अर्ज सादर केल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयानं अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकीची मागणी अमान्य करून तसं संबंधित वारसदारास कळवावं. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नामनिर्देशन देण्यावर तरतुदी केलेल्या आहे. त्यानुसार एखाद्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकानं मृत्यूपूर्वी नामनिर्देशन नमुना 42(अ) या नमुन्यामध्ये रितसर नामनिर्देशन केलं असल्यास अशा प्रकरणी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 72 अन्वये क्षतिपूर्ती बंधपत्र भरून देण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच नामनिर्देशन नसलेल्या प्रकरणी वारस प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या वारसदारास
वारसदारांना क्षतिपूर्ती बंधपत्र भरून देण्याची आवश्यकता नाही. निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी कोषागार कार्यालयात नामनिर्देशन केलेलं नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम ₹1 लाखापेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर खालील कागदपत्रांच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. यामध्ये कागदपत्र जे आहेत ती पहिलं कागदपत्र असं असणार आहे किंवा या तिन्ही कागदपत्रापैकी एक कागदपत्र बंधनकारक असणार आहे. याच्यामध्ये तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेलं वारस प्रमाणपत्र, निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहेत त्या कार्यालयाकडून कार्यालय प्रमुख अहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले कुटुंब तपशील प्रमाणपत्र किंवा निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक हे हयात असताना केलेलं नामनिर्देशन मृत्यूपत्र वारसदारांना जर उपलब्ध करून दिलं तर त्याबाबत वारसदारांचं रक्कम जे आहे ती मिळण्याबाबत स्वयं घोषणापत्र प्रतिज्ञापत्र यापैकी कोणत्याही एका प्रमाणपत्राच्या आधारे वारसदाराकडून बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड उपलब्ध असल्यास शिधापत्रिका रेशन कार्ड या कागदपत्रांची छायांकित प्राप्त करून हयातकालीन थकबाकी रक्कम जी आहे ती संबंधित वारसदार यांना प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. या प्रसंगी मात्र थकबाकीची रक्कम जी आहे ती 1 लाख इतकी मर्यादित आहे. याच्यापेक्षा जर जास्त असेल तर न्यायालयाकडून जे वारसा प्रमाणपत्र आहे ते वारसा प्रमाणपत्र वारसदाराला सादर करणं बंधनकारक असणार आहे. हयातकालीन थकबाकी रक्कम ₹1 लाखापेक्षा जास्त असेल तर वारसदार यांच्याकडून मुद्दा क्रमांक 5 मधील प्रमाणपत्र नसल्यास अथवा हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करत असताना वारसदार यांच्यामध्ये वाद असतील अशा प्रकरणी न्यायालयाकडून प्राप्त झालेलं वारसा हक्क प्रमाणपत्राच्या सक्सेशन सर्टिफिकेट आधारे रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 359(2) नुसार हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करत असताना निवृत्त वेतनधारकाचा निवृत्त वेतन प्रदान आदेशाचा भाग पेन्शनर PPO कॉपी वारसदाराकडे उपलब्ध असल्यास घ्यावा. संबंधित वारसदाराकडे निवृत्त वेतन प्रदान आदेशाचा भाग पेन्शनर PPO कॉपी नसल्यास तसंच संबंधित वारसदाराकडून लिखित स्वरूपात घेऊन रक्कम प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 359(3) नुसार कुटुंब निवृत्त वेतन ज्यांना लागू आहे अशी प्रकरणी वगळून निवृत्त वेतन प्रदान आदेशाचा भाग PPO कॉपी आणि हयातकालीन थकबाकी रक्कम वारसदार यांना प्रदान केल्याबाबतच्या माहिती जी आहे ती माहितीसहित निवृत्त वेतन प्रदान आदेशाचा भाग PPO कॉपी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने संबंधित महालेखापाल कार्यालयास परत पाठवावा. आणि अशा प्रकारे करण्यात आलेल्या सुधारणा यापूर्वी वारसदाराने अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास अर्ज सादर केलेल्या अथवा सुरू असलेल्या प्रकरणी सुद्धा लागू असणार आहे. प्रस्तुत शासन निर्णयास अनुसरून महाराष्ट्र कोषागार नियम 1968 व मुंबई वित्तीय नियम 1959 मध्ये समुचित सुधारणा यथावकाश करण्यात येतील. आणि अशा पद्धतीनं या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी ही मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. कारण या मागणीची पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या वारसदाराकडून त्यांच्याकडून वारंवार मागणी होत होती आणि या संदर्भातली अखेर मागणी मान्य झालेली आहे आणि या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यामुळे सविस्तर आपल्याला या शासन निर्णयाची PDF डाउनलोड करून हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. या सविस्तर लिंकवर जाऊन तुम्ही ही PDF प्रिंट करू शकताय किंवा व्हिडिओ पॉज करून याची माहिती शासन निर्णय जो आहे तो पाहू शकताय. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय जो आहे तो प्रिंट करू शकताय डाउनलोड करू शकताय. तर ही होती पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसंबंधातली मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. आपल्या प्रश्नांचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.